केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफी अंतिम सामना. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या क्रीडा रंगतीमध्ये सहर्ष स्वागत आहे. अंपायर 1 मिनिट, चला इकडची साईड पूर्ण रिकामा करा. हॅलो, सुरुवात करूया. फातिमा सीफूड्स परटवणे बॉलिंग मार्ग मध्ये बबलू, राईट अप राउंड द विकेट. समोर लॅबो. केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफी 2026 पहिला बॉल फायनलचा फुल टॉस चेंडू. प्लेड केलंय मनीषा तिथे बॉल फील्ड करतोय. डॉट बॉलने षटकाराची सुरुवात होईल. पहिला बॉल फुल टॉस चेंडू होता, परंतु त्याचा समाचार घेऊ शकला नाही तो लॅबो. निर्धाव चेंडूने षटकाला केली गेलेली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर या लाजवाब डिलिव्हरी. ब्लॉक होलला टार्गेट करणारी व्हाईट लाईन यॉर्क फेकला गेलेला बॉल. यष्टीरक्षक यावेळी फिरोज आहे. फिरोजने बॉलला फील्ड केलंय, त्यामुळे येतो इथे आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल इथे पेच केला गेलाय. लाजवाब सुरुवात इथे बनावी लागेल फातिमा सीफूड्स परटवणे संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक मोठ्या विश्वासाने यावं परटवणे एक्सप्रेसच्या हातामध्ये सोपवलं गेलंय आणि बबलूचा पुढचा चेंडू आहे. फुल टॉस चेंडू. यावेळी 4 रन. ये दिल मांगे मोर लगाया 4. 4 धावा. शानदार फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर आलेला हा शानदार चौकार. बॉलिंग मार्कमध्ये बबलू इथे सज्ज होईल. या शेवटचे 2 चेंडू पहिल्या षटकातील बबलू ऑन दी मार्क, राईट अँड राउंड द विकेट. आणि यावेळी यॉर्कलाईन फेकला गेलेला बॉल. एक लाजवाब क्रिकेट शॉट इथे पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेने कॅरी केलंय. 1 रन इथे मिळाले. येस, अजितजी यांच्या माध्यमातून एक अप्रतिम साऊंड इथे पाहायला मिळते. 1-2 एक वेगळीच रंगत आहे, परंतु इथे संगत आहे. लाजवाब लॅबोच्या बॅट मधून निघालेला झन्नाटेदार हा चौकार आहे. लाजवाब फटका. यावेळी लॅबो आक्रमण करताना पाहायला मिळालाय. थोडस पुढे आला आणि त्यानंतर खेळला गेलेला एक शानदार शॉट पाहायला मिळतोय. मिड विकेटला पार करून चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 9. आक्रमण लॅबोच्या बॅटमधून पाहायला मिळालं. अतिशय परफेक्टली क्रिकेट शॉट तो पेश करताना पाहायला मिळालाय. सेन्सिबल क्रिकेट. ज्या दिशेला बॉल आहे त्याच दिशेला खेळतोय. कोणताही अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न लॅबोने केला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या इथे 9. बॉलिंग मार्गवरती येतोय तो यावेळी आकाश गुरव, मुंबईचा हा सितारा उर्फ बल्ली म्हणून ओळखला जातो आणि तो बल्ली यावेळी बॉलिंग मार्गवरती, राईट अँड राउंड द विकेट. समोर आहे तो निखिल लोकल बॉय, रत्नागिरीचा हा सितारा आहे जो स्ट्रायकिंग एंडला आहे. परंतु समोर असेल ते मुंबईच्या या आकाश गुरव याचं म्हणजेच आपल्या बल्लीचं. बल्ली यावेळी बल्ले करेल का? कारण फायनलचा सामना आहे. जे आतापर्यंत झालं ते झालं, परंतु इथे मात्र चुका करून चालणार नाहीयेत. महत्वपूर्ण सामना. कोणता संघ इथे लखपती बनणार हे या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. आकाश गुरव नेक्स्ट बॉल. लेग ब्रेक केला गेलेला चेंडू सॉफ्टली प्लेड केला, नॉन स्ट्राइक केला, थ्रो. यस, रन क्लिअर केले गेले. शानदार फिल्डिंग. सरफराज याच्या माध्यमातून बॉल फील्ड केला, नॉन स्ट्राइक केला, थ्रो केला गेला. बल्ली होता तिथे, बॉलने कोणती चूक केली नाही. 1 रन त्यावर घेतली गेले आणि स्ट्रायकिंग गेला. यावेळी लॅबोला आणलं गेलं. एक चांगली रणनीती. ओ यावेळी स्वीप शॉट खेळलाय. बॉलवरती शेवटपर्यंत ठेवली नजर, बॅटवरती घेतला, दिशा दिली फाईन दिशेने डिक्लेअर झोन आणि 1 रन इथे मिळाले. धावसंख्या पोहोचली यावेळी 11 अंकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना महत्वपूर्ण सामना, फायनलचा सामना. आणि यावेळी स्वीप शॉट आहे. स्क्वेअर लेग एम्पायरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 12 अंकावरती जाऊन पोहोचले. बॉक्स आउट. महत्वाची विकेट. लॅबो डगआउटच्या दिशेने. बल्लीचा बल्ले. लाजवाब डिलिव्हरी. इन्व्हाइट केलं ड्राईव्ह करण्यासाठी आणि या गतीमध्ये तो फसला आणि चकवलं गेलं ते बल्लीच्या माध्यमातून. अतिशय प्रतिम फेकला गेलेला बॉल. गती कमी, विकेटची हमी, बिगीत खेळण्याचा प्रयत्न. लॅबो फसला, बाहेर जाऊन बसला. महत्वाचा हा मोहरा इथे गारज झालाय. लॅबो डगआउटच्या दिशेने.
बल्लीचा बल्ले बल्ले इथे सुरू झालाय. यशस्वी गोलंदाज ठरतोय आकाश गुरव. मुंबईचा हा सितारा आणि बल्लीचा फॅन आयुष गुरव आवर्जून या मॅचचा आनंद घेतोय. बल्लीच्या गोलंदाजी शैलीवरती त्याचं कम्प्लिटली लक्ष केंद्रित आहे. आयुष गुरव यावी बल्लीवरती नजर ठेवून कशा पद्धतीने त्याची मुवमेंट आहे, कसं मनगटाचा वापर करतोय, कशी बॉल डिलिव्हर करतोय याकडे आहे त्याचं लक्ष. परंतु यावी स्ट्रायकिंग एंडला आलाय राजापूर तुळसुंदे गावाला बिलॉंग करणारा ईशांत. यस शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील बल्ली बल्ले टू ईशांत. यावी वाईड आउट डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली होती. बाहेरून असा थोडासा बाहेर काढला गेला आणि परफेक्ट शॉट खेळला गेला. तो ईशानच्या माध्यमातून डिक्लेअर झोनमध्ये खेळला गेलेला फटका. दरम्यान षटक क्रमांक दुसरं इथे समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना उमर 11 संघाची धावसंख्या 1 गडी बाद 13 धावा. 1 गडी बाद 13 धावा प्रथम फलंदाजी करतोय तो उमर 11 संघ. अशी धमाकेदार सुरुवात लॅबोच्या बॅटमध्ये निघालेला चौकार आणि त्यानंतर बल्लीने घेतलेली त्याची महत्वपूर्ण विकेट. गेम चेंजर ठरेल का बल्ली? जरूर फाइनल का मुकाबला है. काफी क्राउड ये खचाखच भरा हुआ स्टेडियम इस मैच का लुत्फ उठाता हुआ नजर आ रहा है. जरूर बॉल येऊ द्या. कॅमेऱ्यामध्ये आम्ही कॅच केले. बॉल कुठे गेलाय? फिरोज येतोय बॉलिंग मार्गमध्ये. रत्नागिरीचा स्टार खेळाडू फिरोज सिंदगी राइट आर्म राउंड द विकेट निखिल साठी. हाँ, निखिल भी बहुत ही अच्छे रन बनाने के लिए जाना जाता है. कट किया है और इस समय सिंगल जरूर प्राप्त होता हुआ. देखिए टारगेट को आकार देने का कार्य कर रहे हैं क्योंकि पहली ओवर में बहुत ही अच्छे रन बने हैं, तो इसका मतलब साफ है तीसरा ओवर चल रहा है. लेग ब्रेक करना चाहते थे, लेग स्टंप के बाहर है. वाइड का इशारा इस समय आता हुआ. जी हाँ, एक्स्ट्रा स्वरूपात मिळालेले 1 रन. फिरोज पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा लेग ब्रेक आहे. वाह काय शॉट आहे. अतिशय अप्रतिम फुटवर्क आहे. स्वतःला ऍडजस्ट केलं, प्लेस केलं आणि बॉलला मात्र ढकललं सेकंड स्लिपच्या दिशेने. त्यामुळे डिक्लेअर झोन 1 रन इथे मिळते. धावसंख्या पोहोचली ती 16 या अंकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा इरादा होता. थोडासा बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न सफल झालेला पाहायला मिळालाय. टप्पा थोडासा मागे खेचला तो फिरोजने. फिरोजचा निखिल. हो या विषादार पण शॉट आहे. बॉलची पहिली वाट आणि त्यानंतर लगावली वाट. बॉल सीमारेषा पार. निखिलच्या बॅटमधून चौकार. महत्वपूर्ण 4 धावा इथे मिळत आहेत आणि या 4 धावेने धावसंख्या पोहोचले 20 या अंकावरती. षटक क्रमांक 3 आहे आणि फिरोज सारख्या फिरकीच्या जादूगराविरुद्ध खेळला गेलेला हा फटका होता. निखिलच्या बॅटमध्ये निघालेला चौकार. हाँ जरूर निखिल क्वालिटी खिलाड़ी है और जी हाँ क्वालिटी को बयान करने वाली इस समय बल्लेबाजी चल रही है. फिरोज सिंदगी के खिलाफ बहुत ही शानदार बल्लेबाजी की. सिंगल यहाँ से प्राप्त होता हुआ और इस सिंगल के साथ रन संख्या बनेगी 21 रन बने हैं. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 21 7च्या सरासरीने चाललेली ही धावगती आहे. शेवटचे 5 चेंडू इथे बाकी असेल आणि या 5 चेंडूंमध्ये आणखीन किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. परंतु इथे चर्चा करताना आपण आकाश गुरव उर्फ बल्लीला इथे आपण पाहतोय. बल्लीने काहीच चर्चा इथे केली. रणनीती क्लिअर केली गेली आणि त्यानंतर शेवटचे षटक घेऊन बॉलिंग मार्कमध्ये इथे दाखल होणार आहे तो सागर लिबाते. डेफिनेटली बहुत ही दमदार गेंदबाजी के लिए सागर को जाना जाता है. लेफ्ट आर्म से सटीक ब्लॉक होल में गेंदबाजी करते हैं और इस समय अब ईशान है उनके सामने. देखना होगा 21 तो बने पहली 3 ओवर में, लेकिन 15 गेंदों पर 21 बने. 7 रन के औसत से रन बनते हुए इस समय नजर आ रहे. आखिरी ओवर है, देखना होगा ईशान किस तरीके से टूट पड़ते हैं इस गेंदबाजी में. जड़ में गेंद थी, सिंगल यहां से प्राप्त होगा. जी हाँ राजा सर, एक चिकीरन इथे घेतली गेले प्रयत्न होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी झाला. ईशानला शांत ठेवण्याचा प्रयत्न यावेळी सागर करतो का ते पाहणे. वडाळाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. अंतरम क्रिकेट आहे यानंही अक्षरशः गाजवलंय आणि म्हणूनच त्याला या रत्ननगरीमध्ये आणलं गेलंय. येस चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन. थोडीशी गफलत झाली होती परंतु सेफली नॉन स्ट्राईक एंडला ईशान पाहायला मिळालाय. एक चिकीरन संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या पोहोचले 24 या अंकावरती 24 रन. हाँ जी हाँ, एक रन भी लेने से नहीं चूक पा रहे. स्ट्राइक रोटेट कर रहे हैं क्योंकि एक रन के लिए बहुत ज़्यादा मशक्कत करनी पड़ रही इस प्रतियोगिता में. निखिल है लेग स्टंप के काफ़ी बाहर. इशारा आएगा वाइड का.
एक सिंगल जुड़ेगा। आकाश ने विकेटों के पीछे गेंद को कलेक्ट किया है तो अतिरिक्त रूप में एक रन जरूर स्कोर कार्ड के अंदर जुड़ेगा। या सिमेंट क्रिकेट आणि मातीच्या विकेटवरती गोलंदाजी करत असताना जो टप्पा आपल्याला राखायचा असतो तो राखण्यात असफल ठरलाय सागर नेवतेने। या संपूर्ण सिरीजमध्ये वाईट सर्वात जास्त टाकलेत, वाईट बॉल सर्वात जास्त फेकलेत, कारण लाईन लेनसाठी तो भरकटलेला वारंवार इथे आपण पाहिलंय आणि धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती 27 रन। 27 रन बने हैं। तो जैसे कि आपने बात की, अगर इनकी लाइन और लेंथ बरकरार रहती तो बहुत ज़्यादा दिक्कतें होती है बल्लेबाज को, लेकिन सागर नेवाते इस समय जो है पूरी तरीके से लाइन और लेंथ से बाहर गेंद करते हुए। देखना होगा आने वाली गेंद किस प्रकार से करते हैं। निखिल स्ट्राइकिंग एंड पर आगे बढ़कर खेला है, बढ़िया शॉट है। पाहूया, लाईनमन आहेत, कमिटीचे लाईनमन आहेत, पंच आहेत, निर्णय घेतील। कमिटीचे लाईनमन आहेत, मीटिंग होईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय येईल। जोरदार अपील इथे केले गेले, एक एक विकेट एक एक रन महत्वाचे आहे इथे। जोरदार अपील, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे। जी हाँ, बातचीत हो रही है सभी लाइनमैन और अंपायर से। 4 रन, 4 धावा, चौकार आणि या 4 धावेने धावसंख्या पोहोचली 31 रन। धावसंख्या 31 आपल्याला पाहायला मिळते। शानदार खेळला गेलेला फटका होता, 4 धावे इथे पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय। सर्वांनी एकत्र येऊन घेतला गेलेला निर्णय आहे। निखिल, ताकदवान खेळला गेलेला फटका, फुल पॉवरफुली खेळला गेलेला फटका, ना राईट लेफ्ट एकदम स्ट्रेट 4 धावन आणि यावेळी रॅपिड फेकला गेलेला बॉल पायावरती आदळतोय, डिक्लेअर झोन मध्ये जाईल। यस, लेग बाईच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते। जरूर निखिल ने बहुत ही अच्छा स्ट्रोक लगाया, जो स्कोर कार्ड होना चाहिए वो बना है। अब तक रन संख्या बने 32 बने हैं। सागर टू निखिल, यावेळी थोडंसं स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न रनआउटसाठी केला गेलाय। बबी आहे तिथे आणि इथे मिळते ते 1 रन। धावसंख्या 33 शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे। पाहूया आणखीन किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील आणि काय लक्ष इथे, काय उद्दिष्ट इथे ठेवलं जाईल। सागर टू निशांत इथे राहील शांत। शेवटचा चेंडू, जोश आणि जल्लोष आणि त्याच दरम्यान फेकला जाणारा हा बॉल ड्राईव्ह केलाय डिक्लेअर झोन मध्ये। निर्धारित 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना उमर 11 संघाने धावा बनवल्या आहेत 34 रन। 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय। काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ लखपती बनणार, दुसऱ्या इनिंग मध्ये पाहायला मिळणार। अतिशय दमदार आयोजन नियोजन असणारी भव्य दिव्य बक्षिसांची लई लूट असणारी स्पर्धा केबी स्टार चॅम्पियन ट्रॉफी 2026 थोड्याच वेळात दुसऱ्या पर्वाला इथे सुरुवात होईल। खचाखच क्रीडांगण, जिकडे पाहावं तिकडे दर्शक आणि मोठ्या संख्येने कबड्डी रसिक इथे, क्रिकेट रसिक इथे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। त्या सर्वांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे। पस्तीस धावांचं लक्ष, सलग 3 चेंडूवरती 3 चौकार लगावले गेले तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज इथे असणार आहे। रहमतुल्ला किड्स प्ले झोन यांकडून, सरफराज भाई यांकडून सलग 3 चेंडूवरती 3 चौकार लगावले गेले तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, स्ट्रायकिंग एंडला
इथे खेळताना दिसतोय फातिमा सीफूड संघाचा आकाश गुरव, म्हणजेच आपला बल्ली नॉन स्ट्राईक एंडला इथे पाहायला मिळणार आहे. तर फिरोज सेमी फायनल मध्ये अतिशय धमाकेदार फलंदाजी, वन मॅन शो, वन मॅन आर्मी, काय बहारदार फलंदाजी केली फिरोजने. परंतु या अंतिम सामन्यामध्ये पाहूया कशा पद्धतीने तो खेळतोय, आपल्या संघाला विजयी करून देईल का उमर 11 इथे बल्ले बल्ले करेल. जरूर तकरीबन देखा जाए तो 20 गेंदों पर 8 चौके जड़ने होंगे और आकाश है तो मुमकिन है, क्योंकि इस खिलाड़ी ने बहुत ही अच्छे रन बनाए पिछले कई मुकाबले में. पहली 2 ओवर में अच्छे स्ट्रोक देखने को मिले हैं और खुद जिम्मेदारी ली है. स्ट्राइक पर है, नॉन स्ट्राइक एंड पर फिरोज सिंदगी है. ईशान की गेंद का मुकाबला करेंगे आकाश. इस ओवर पर जरूर प्रयास रहेगा लंबे स्ट्रोक लगाने की, देखना होगा किस तरीके का खेल करते हैं ईशान. अराउंड द विकेट से तुलसिंद गांव को बिलोंग करने वाला एक खिलाड़ी जिसने कम समय में क्रिकेट में एक बुलंदियों को छू लिया है. इस बार बढ़िया स्ट्रोक है, सिंगल आसानी के साथ प्राप्त होगा. सिंगल के साथ खाता खुलेगा इस समय फातिमा सीफूड्स का. पहिल्याच्या चेंडूवरती केला गेला वार, 1 रन इथे प्राप्त केले गेले. आक्रमण करण्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळतोय. तो बल्लीचा पुढचा चेंडू स्ट्रेट खेळाय, फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय ईशानने आतापर्यंत शांत ठेवलंय. तो यावी बल्ली याला स्कोर कार्ड वरती 1 रन आपल्याला पाहायला मिळते. ईशान आहे, राजापूरला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. अनेक मैदान यानं गाजवलेत. पर्यटवण्याची झालेली स्पर्धा तुळसुंदे संघ अंतिम विजेता ठरली होती आणि त्या मॅचचा हिरो ठरला होता तो ईशान. आणि बॅक टू बॅक ही दुसरी ट्रॉफी इथे खेळतोय. परंतु 1,11,111 या रकमेची ही ट्रॉफी आहे आणि या ट्रॉफीमध्ये कोणता संघ लखपती बनणार हे या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ईशान राईट अप ऑन द विकेट फॉर बल्ली. इथे खेळला गेलेला फटका यावेळी स्टेट येतोय मिड ऑनच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेने. मोई नाही तिथे बॉल फील्ड करताना तो पाहायला मिळालाय. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी असल्याचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. बॉक्स आउट आहे. स्क्वेअर लेगला खेळण्याचा इरादा होता. बॅट ऑलरेडी क्लिअर झाली. उशिराने बॉल बॅटवरती आलाय. बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. बल्ली याला आकाश गुरव, मुंबईचा हा सितारा बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर आणि यशस्वी ठरला गोलंदाज तो ईशानने मात्र इथे महत्वाचा मोहरा गारद केलाय. उमर 11 संघाकडून सक्सेसफुल गोलंदाजी इथे ईशान याची पाहायला मिळाली. जोडथळा होता जो मुंबईवर इथे दाखल झाला होता. संपूर्ण सिरीज मध्ये ज्याची चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती तोच बल्ली यावी डगआउटच्या दिशेने. यस, ईशानचा या षटकातील शेवटचा चेंडू. अशफाक न्यू बॅट, क्लीन बॉल, बॅक टू बॅक दुसरी विकेट. शानदार चांगला बाउन्स इथे पाहायला मिळतोय. मिडल स्टिकला टार्गेट करणारी डिलिव्हरी आणि त्यामुळे चांगला बाउन्स इथे मेंटेन केला गेला आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरला तो ईशान. हाँ, डेफिनेटली बहुत ही शानदार गेंदबाजी की. टर्न और बाउंस दोनों देखने को मिले. अशफाक मदार कुछ समझ नहीं पाए इस गेंद को और एक गेंद होती तो शायद हैट्रिक करते हुए वो 3,000 रुपये की धनराशि जीतने का मौका ईशान के पास हो सकता था, लेकिन उससे अब दूर जा चुके हैं. अब फिरोज सिंदगी स्ट्राइकिंग एंड पर है. अक्षय अब इस समय जो है गेंदबाजी के लिए आए हैं. देखना होगा फिरोज किस तरीके से यहाँ पर बल्लेबाजी करते हैं. यस, हे बॅटल खूप मोठं आहे कारण एका बाजूला रत्नागिरीचा बेताज बादशाह फिरोज सिंदगी, तर दुसऱ्या बाजूला इथे आपल्याला मिळणार आहे दिवा मुंबईहून दाखल झालेला पांड्या अक्षय गुरव. अक्षय विरुद्ध फिरोज असं हे बॅटल. कोण जिंकणार कोण हरणार त्याही पेक्षा हे बॅटल कसं रंगणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष फिरोजच्या फलंदाजीकडे असेल. फिरोजची बॅट काय बोलते हे इथे पाहणं अपेक्षित आहे कारण समोर आहे तेवढा ताकदवान गोलंदाज आहे. भन्नाटेदार गोलंदाजी त्याची राहिली आहे. वेगवान अशी गोलंदाजी त्याने केले. तोच अक्षय ऑन दी मार्क. दिवाला बिलॉंग करणारा खेळाडू पहिला बॉल घेऊन फिरोजसाठी तयार. परफेक्ट क्लीन बॉल. फातिमा सीफूडचा हुकमाचा एका किंग ऑफ रत्नागिरी डगआउटच्या दिशेने परततोय. फिरोज क्लीन बोल्ड. यस, दिवाहून इथे दाखल झालोय. कशासाठी तर याचसाठी अफलातून डिलीवरी, मिडल स्टिक उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. लाजवाब गेंद थी, तोड़ नहीं था फिरोज के पास भी इस गेंद का. और जैसे ही फिरोज का विकेट गिरा और उमर 11 का कोई खुशी का ठिकाना नहीं है. अब देख सकते हैं, जी हाँ, साई आए, साई सनगरे. देखना होगा, ज़्यादा बल्लेबाजी करने का इस प्रतियोगिता में मौका नहीं मिला है. अब मिला है तो अपने आप को साबित करना होगा. अच्छी गेंद थी, टर्न करते हुए सीधा लैबों के दस्तानों में चली गई. हाँ भी हो रहे हैं इस समय देखा जाए तो फातिमा सीफूड्स के इस टीम के ऊपर. इस बार अच्छा स्ट्रोक खेला है और गेंद जाएगी डी जोन में. जरूर नफीतुरी गेंदबाजी का नमूना पेश किया है.
इस बार भी सिंगल यहां से प्राप्त होगा। सिंगल तो बात बनने वाली है नहीं, चौके इस समय जड़ने होंगे फातिमा सीफूड्स को। अक्षयचा शेवटचा चेंडू या षटकातील ड्राईव्ह केला स्टेट आहे, मुईन आहे तिथे करणार नाही चूक, बॉल फील्ड करतोय. डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त होत आहे, ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा. मैच के ऊपर पूरी तरीके से यहाँ पर पकड़ मजबूत बना ली है। जी हाँ, थोड़ी सी अब दर्शकों में जगह खाली होती हुई नजर आ रही है। फिरोज से काफ़ी उम्मीदें थी, वो गोल्डन डक का शिकार बने, आकाश के बल्ले से भी रन नहीं बने, जिसकी वजह से दिक्कतें यहाँ पर पैदा होती हुई। 10 गेंदे 32 रनों की जरूरत, यानी कि 8 चौके जड़ने होंगे। 10 चेंडूमध्ये 8 चौकारांची आवश्यकता असताना बॉलिंग मार्गवरती उमर 11 संघाकडून मोईन याला इथे आणलं गेले. स्ट्रायकिंग एंडला इथे आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज तो सागर निवाते, वडाळाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे आणि तो यावी लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. मोईनचा पहिला चेंडू हो यावी बाउन्स होता चांगला, परंतु पंचांचा इशारा नो बॉल पंच केला गेलाय, परंतु सोहम भाटकर आहे तिथे, बॉल फील्ड केला जातोय. एकच रन अतिरिक्त स्वरूपात इथे मिळेल. एक चांगली संधी होती समाचार घेण्याची, परंतु ज्या दिशेला खेळ झाला त्या दिशेला बॉल मात्र कॅरी झाला नाहीये, त्यामुळे नो बॉलच्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. शानदार शॉट आहे. हो इथे काय घडलंय, लाजवाब फिल्डिंग इथे पाहायला मिळते. सोहम भाटकर आणि त्याचबरोबर अमिया बारगुडे यांच्या कॉम्बिनेशन मध्ये केला गेलेला रोखला गेलेला हा चौकार इथे पाहायला मिळतोय. हे डेडिकेशन खूप महत्त्व आहे. तुम्ही समर्पण किती देता आपल्या संघासाठी, आपल्या खेळासाठी, हे खूप महत्त्वाचं असतं आणि इथे 100% डेडिकेशन इथे प्रेझेंट केलं गेलंय. सोहम भाटकरच्या माध्यमातून विचार करावा लागतोय फलंदाजाला. इतकी अप्रतिम गोलंदाजी इथे आपल्याला संपूर्ण स्क्वॉड कडून आपण पाहिले. वारंवार लक्ष ठेवलं जाते. अंतिम सामना आहे. प्रेक्षकांना ही विनंती राहील, कोणताही डिस्टर्बन्स येणार नाही याची कृपया विशेष काळजी घ्या. यस थैंक यू सो मच. बढ़िया मैच की दिशा ने हाँ जरूर उमर 11 टीम हावी होती हुई नजर आ रही है। स्ट्रोक में कोई खराबी नहीं थी, लेकिन सोहम भाटकर ने शानदार गेंद को रोका है। इस बार भी लाजवाब तरीके से गेंद को रोका, जैसे कि तारीफ कर रहा था। फिर से एक बार गेंद उसी दिशा में चली गई, अच्छी फील्ड करते हुए। मोइन ये भी दमदार गेंदबाज है भाई। गेंदबाजी के अगर स्तर की बात की जाए तो उमर 11 पूरी तरीके से पैक इस प्रतियोगिता में खेलते हुए नजर आ रही है। इस बार हल्के हाथों से खेला, ईशान ने गेंद को रोका, डॉट गेंद आते हुए मोइन की इस बीच इस ओवर की अगली गेंद सागर के लिए। इस बार भी रोका गया है। पूरी तरीके से हताश टीम नजर आती हुई फातिमा सीफूड्स पर टोने की। और देखा जाए तो यस फुल टॉस गेंद रोकने का प्रयास रोक भी लिया गया है और जीत के दहलीज पर है उमर 11 की टीम। 5 चेंडू आणि धावांचा जर विचार केला तर 30 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 30 धावा. 5 चेंडूमध्ये 5 चौकार लगावले तरी हा सामना उमर 11 संघ विजयी ठरू शकतो. इथे षटकारांची आवश्यकता आहे. 5 चेंडूमध्ये 5 षटकार इथे ठोकायचे आहेत, परंतु तो नियम आपल्याकडे इथे नाही आहे. बॉलिंग मार्गवरती येतोय तो यावी सोम भाटकर. सोहम भाटकर के हाथों में गेंद थमाई साई सनगरे ऑन स्ट्राइक का। अब इस ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन बनाने का यहाँ पर प्रयास करेंगे। वो जो डिस्टेंस है, वो जो अंतर है, उस अंतर को कम करना ज़रूर चाहेंगे ताकि नेक्स्ट टूर्नामेंट में कॉन्फिडेंस लेवल को बरकरार रखे। अच्छा स्ट्रोक था, सिंगल से ही यहाँ पर रन जुड़ेगा स्कोर कार्ड में, ज़्यादा दिक्कतें होने वाली है नहीं। और इस समय जो है आप देख सकते हैं फ्री माइंडेड अब क्रिकेट खेली जाएगी साई द्वारा। पूरी तरीके से उमर 11 ने सिकंजा कसा है। वाइड का इशारा आता हुआ इंतजार इंतजार और इंतजार करना पड़ रहा है चैंपियन कहलाने के लिए। और कितना समय लेंगे देखना होगा। इस बीच आगे बढ़कर खेला था, बढ़िया स्ट्रोक है और इस समय
4 रनों का इशारा था वह। जी हाँ, बढ़िया स्ट्रोक, 4 रन। अच्छी बल्लेबाजी दे रहा है लेकिन दुरुस्त है। सोहम भाटकर को इस समय स्टेप आउट करते हुए शानदार स्ट्रोक जड़ा है साई ने। देखना होगा, इस बार टैप किया है, रोका जाएगा, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। फुल टॉस गेंद है, रोका गया है। सिर्फ जीत की दहलीज को पार करना है। केवी स्टार चैंपियंस ट्रॉफी 2026 सीजन 3 को अपने नाम करने की एक कदम दूर है। जी हां, सामने साई है, देखना होगा अब किस तरीके से खेल यहां पर होता है। और देखा जाए तो केवी स्टार चैंपियंस ट्रॉफी 2026 सीजन 3 की विनर है उमर 11। दमदार प्रदर्शन रहा जिसके बलबूते पर इस तीसरे सीजन को अपने नाम किया है उमर 11 ने, और ये जश्न बीच मैदान में मनाया जा रहा है। वेल प्लेड, वेल प्लेड, वेल प्लेड। सभी दर्शकों का भी हम बहुत बहुत शुक्रगुजार हैं, आपने अपना कीमती समय निकाला और इस प्रतियोगिता को और रोचक किया। थैंक यू सो मच।